वृत्ती चित्ती क्षोभ कशाला. ब्रह्मा विष्णू महेश्वर एकत्र झाले. तदनंतर सती शयनाचा विचार श्री बुद्धीने मांडिला. श्री बुद्धी प्रलयंगता दुःखे संकटे असंख्य श्री बुद्धीने होत प्रलय अधोगती लादते. ब्राह्मण रूपे त्रिवर्ग भूमंडळी चालले वर्ग. श्री बुद्धीने सती अपवर्ग करू म्हणती क्षणार्धे. ब्रह्म विद्वरिष्ठ अत्रिमुनी पतिव्रता अनुसूया पत्नी योगक्षेम भगवत जननी कालक्षेपिती उभयंता. सुंदर स्वच्छ ऋषी सदन विलोकितांचे वाटे समाधान. आल्या अतिथीस देती अन्न पूजुनी सन्माने उभयंता. अनुसूया साध्वी प्रमुख जाऊन देती अतिथीस विनमुख. करविती प्रेमे प्रसन्न मुख यथेप्सित अर्पुणी. भावया दर्शन ऋषी आश्रम पूर्व सुकृत. लागे उत्तम त्रैलोक्यात सती विगत वसनेसी. वाढावे आम्हा भोजनासी अनुसूयेसी वदती ते. नाही तरी पतिव्रतेच्या समुदायी निज नामाच्या वाताई काढू नये वाचा विलापन व्यर्थ हो. ऐकून अतिथींची भाषणे द्विजवरासी साध्वी म्हणे. नग्न स्त्री पाहुणी होणे काय लाभ तुम्हासी. करणार मार बुद्धीने परकीय नारीच्या ध्याने. असंख्य परश्री संगतीने नागविले जन सर्वस्वी. परकांतेचा समागम मदांध जे विषय काम. महारौरव नरकी आराम पावती बंधन सकळते. मग ते असोत सुरासुर ऋषी योगी मुनिवर यक्ष गंधर्वादी विद्याधर अथवा भूसुर नरेंद्र. परदार नाम ग्रहण स्वप्नी नसावे स्मरण. परश्री लंपट दुराचारण प्राणघातक जाणावे. श्री संगे सर्वस्व नाश. परश्री मुळे बंधन पाश. अतएव तीव्र वैराग्य अंकुश सविवेक पाहिजे. मारविने नग्न परनार काया. पाहता निरर्थक नर काया. व्यर्थची जाती रवरव नरकाया. काम मदांध सगळे ते. तुम्ही अतिथी अभ्यागत भोजन समयी शुद्ध चित्त असावे. हे शास्त्र विहित पहा निश्चित विचारे. तुमचे भाषण सत्य सुरस. बोध शास्त्रार्थ नको आम्हास. वांछा म्हणी विंगत वास. वाढा म्हणती अतिथी ते. नातरी घेऊनी जाऊ सत्व. आम्हासी कळते धर्मतत्व. सतीस वाटले नवल कर्तृत्व. आले दैवत छळावया. त्रिकाल ज्ञानी अत्रि ऋषी. ब्रह्मा विद्वर योग बक्षी. अंतरी देखिले विधी हरिहरासी. झाले आले छळणासी आश्रमी. ऐकुणी अतिथींचे वचन आज्ञानुसार पतीचे ध्यान. शास्त्र विहित सद्वर्तन केले संधान सतीने. नितदैवत तीर्थ करून अतिथीवरी केले सिंचन तव ते. तत्काळ बोले तीन गोजीरवाणी जाहली. तत्काळ बाले तीन गोजीरवाणी झाली. विगत वसन होऊनी सती. घेतली बालके अंकावरती. तो स्तनी दुग्ध धारा सुटती. मग ते पाजिती लेकरा वारंवार आलिंगन. करी पुत्रमुख चुंबन. देव म्हणे तयांचे वर प्रदान. सफल झाले आम्हा ते. अति लहान सुंदर बाल. हाती न सापडती तयाचे बाल. सती सामर्थ्य वृद्ध. लोळे बाळ होऊनी. जो रे जो म्हणून हालवी गायने अनुसूया. नारायण जनार्दन महाविष्णू नामाभिधान. सृष्टीचे पालन जग जीवन करी जो. ज्याचा व्यासा जो वंदित. आश्रमी हरी पाण्यात रुद्रांचा कैवारी. आश्चर्यकारी दयागण. कैलास राणा महेश शिवशंकर. जो नीलकंठ गंगाधर करी संहार पिनाकी. वेदपुराणे स्मृती शास्त्र रुद्रमहिमा गाती सर्वत्र. अत्युदार वरद भक्त परतंत्र. सदा स्वतंत्र निर्विकारी. जो अखंड परब्रह्मानंद सच्चिदागण दिद्वंद्व करुणाकंद. तो होऊन अत्रि बालमंद हास्य रुदन करीत असे. जो जगन्वंद्य पूर्ण सदाशिक रूप वास्तव. तो जगत कल्याणस्तव अत्रि बालक जाहला. चरित्र अगम्य गहन प्रत्यक्ष प्रमाण न मान. संशय कुतर्क विकल्प त्यजून. त्यावे श्रवण आले काय नवल वर्तय. अकस्मात नारद पावनी त्रयमूर्ती झाले. देवर्षी हास्य अत्रि सूया पूजुनी म्हणती देवर्षी राया. केली मग गेले देवलोकी. सुरवर
आश्रमात दिवस न पती शोध सांगा विधी तुझे पती कधी आश्रमात बालवून वृत्त श्रवणी झाल्या सक्रोध वदती न्यावे आम्हा तिघी नारद सभा एवढी पात्र नारदे ऋषी आश्रम दाविला तिघी म्हणती आत चला जाऊ पाहिले बालकाला अंगी संचरला बोध अनसुयेची वदती ती साबरी मंत्र दिशी दिली वैसुनी जपतीस विजनी तेव्हास्मिनी काय तू बली सती मांत्रिक यंत्र तंत्रे तात्कालिक आमुच्या इंद्र जायले यंत्र जपुनी त्वा केले पतिवराला केले शोभे नेते तुझे क्रोध द्वेष गर्व अहंपणे ऐकुनी देवस्त्रियांची वाणी बोले इंद्रजाल मंत्राधिक उच्च काय पदार्थ शाबरी तुझ भगवत चिंतकासी स्वच्छ कळते शोभवृत्ती जरी आहा मोठ्या सगळ कशासी तुम्ही त्रैलोक्यात म्हणविता अहंपणा जरी गाजविता कान किती पतीशी स्वपती नोळखिता तुम्ही आम्ही जरी पती काय मातोश्रीचे प्रिय शुद्धातुर चमत्कार दे सगळे जे महेश्वर सृष्टी आचार्य आणि सुरासुर पुष्टी रुचिकर बलायुष्य यश तेज परमा स्वाद त्रिवर्ग प्राची अथवा सृष्टीची कार्य क्षणमात्र विश्रांती स्वस्थता भोजनांदिकी न मिळेची भावे श्रम परिहार निवृत्त व्हावी क्षुधा प्रकर विश्रांती प्राप्त्यर्थ चराचर दुंडुनी आले ऋषी आश्रमी ऐशा सतीचे मधुर अति दुर्लभ ते उपलब्ध म्हणून उत्तम योग प्रारब्ध होऊनी प्राचिती जरी मोठे कोठून मिळे यांना सुसतीचे हांची जाणून अभिप्राय स्तनपान करीत अवश्यते महत्वामुळे मानसी इष्ट कार्य साधावयासी लज्जा विचार वाटे मानसी यदर्थ हौसे शिशु झाले गलिता कृती वाचून काही न साधे प्रिय साधन शांत व्हावया भूकतहान करीती स्तनपान सुखावह अनुसुया सती अलौकिक दुग्ध परम पुरुषार्थदायक आत्मतृप्त्यर्थ पिती सान बालक अघटित कौतुक मायेचे हा पुत्र सोहळा पाहण्यासाठी विमानांची झाली दाटी अत्यादळे स्वर्ण पुष्पवृष्टी सुरवर करीती अखंड ऋषी योगी उत्कृष्ट विश्राम ब्रह्म कैवल्य परमधाम गुरु पुरुषोत्तम आश्रमी प्रगटले मार्गशीर्ष भूतातिथी मंदरोहणी ऋषी त्रैमूर्ती हे सायांनी सुरादक्षी अंतरसाक्षी जन्मले सुरमासी शुक्ला तिथी 14वी दत्तावतार मोक्ष सुख 14वी दासे लीला म्हणून 14वी जगद्गुरूंची सर्वदा ब्रह्मावतार तो सोम रुद्रावतार दुर्वास नाम विष्णू स्वरूप दत्त परम सर्वांसी मान्य योगीश्वर अंशी जावे भाव यदर्थ पूर्णावतार संभव परमार्थ संसिद्ध योग वैभव शुद्धाधिकारी जाणती
भृगु आदिक ऋषी संबंध चतुर्दशी बुध मार्गशीर्ष शुक्लांत उच्चस्थ ग्रह पंचक विख्यात वृषभ लग्नी प्रगटले सोम चंद्रमंडली निश्चिती दुर्वास तीर्थ यात्रे जाती त्रयोदेवात्मक घडली मूर्ती होऊन स्थिती एकत्र विधाता नारायण पंचवक्त्र मिळून झाले एकत्र विशुद्ध सत्वेक स्वरूप स्वतंत्र अवतरले सर्वत्र सुखप्रद स्कंद पुराणीचे वाचन दत्तात्रेयोत्पत्ती कथन मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा दिन प्रदोष व्यापुनी रविवारी वर्णिले अत्रीस त्रैमूर्तींनी वर दिले तेची त्रयमूर्ती अवतरले देवदत्त म्हणून नाम ठेविले दत्तात्रेय ईश्वर अनुसुया अत्री आनंदले प्रत्यक्ष ईश्वर पुत्र जाहले कृतकृत्य उभयतांस वाटले वर्णिले स्कंद पुराणी हे असो येऊनी बैसले सुरवर गुरुस्तव करीती अपार श्रोती ऐकावे यह पर सर्व सुखकर चरित हे जय जय दत्तात्रेय योगेश्वर परम गुरुवर्य तत्परात्पर केवल मोक्ष प्राप्त्यर्थ अवतार लोकहितकर आपला धर्मार्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ दाता दक्ष अस्ति भाती प्रिय रूप प्रत्यक्ष पूर्ण ब्रह्म आपण अलक्ष निरंजन अवधूत भक्तवत्सल त्रैलोक्य पूजित तत्वपूर्वे स्वार्थ परमार्थ प्राप्त होईल निश्चित समस्तांची मुमुक्ष साधकाला दिसे सत्य ज्ञानार्क प्रकाशला पाहुणी बालविला विनोदाला म्हणती साधले निज कार्य अनसुयात्मज दत्त परमात्मा भक्त कार्य कल्पद्रुमा योगी ऋषी समस्त महात्मा स्तविती सर्वदा भक्तीने देवतांची मोक्ष गतिप्रद सुराध्यक्ष सकल सुरानंद अनवैद्य लोकवंदित वरद त्रिकालज्ञ धर्मवत्सल सुरेंद्र सह सकल अमर सनक सनत कुमार नारद यक्ष गंधर्व तुंबर गाती सुस्वरे गुरुवर्या भारद्वाज अंगिरस याज्ञ वल्कल्य जमदग्नी अगस्ती कौशिक मार्कंडेय धौम्य वाल्मिक गुरुस्तव करीती ते गौतम गर्ग व्यास कपिल अत्रि भार्गव वत्स मृदल वशिष्ठ वामदेव पतंजल प्रार्थिती परम पुरुषार्थे अत्यादरे दक्ष विनायक महारुद्र स्वामी कार्तिक भृगु कश्यप दैमिनी शुक सुत शौनक स्तविताती पराशर मांडव्य कात्यायन शांडिल्य मरीची दलादन धारण्य कौंडिन्य वैशपायन दत्त दर्शनार्थ पातले बकदालभ्य कण्ववरुण पौती माश्य अरुण कक्षायन कर्दम पौलस्त्य दंद्य गातवर्ण गुरुदर्शना पातले अश्वलायनादी नैध्रुव दाल उद्दारक वंदनार्थ सर्व ठाकले स्वयंप्रकाश मूर्ती प्रगटली अत्री आश्रमी ख्याती अग्नि सूर्यादिक बृहस्पती चतुर्वेद स्तविती सनातना स्त्रिया आल्या ऋषिप्यांत गोदावरी यमुना सरस्वती तुंगा कृष्णा भागीरथी नर्मदा शिव सकल अपांपती स्नान घाले तापी मही कावेरी भीमा प्रवरा गोमती भामा सुगंधी जले पुरुषोत्तमा स्नान घाले वेद सुकुल सकल पंडित आचार्य ब्रह्मवादी योगी अनेक वेशधारी मूर्ती परमानंद व्यापीला गुरुभक्त नामाचा बदल श्रीकरिती सुरासुर नर नमस्कार जय जयकार विश्वाकारे भरलासे धन्य धन्य पतिव्रता निरुपमा त्रैलोक्य धावले ऋषी आश्रमा पुष्य वर्षती अपूर्व महिमा निगम आगम गर्जती सर्व विष्णुमय जगत भरले ब्रह्म चैतन्य पुरित जय श्री दत्तात्रेय हरी साक्षात हृदयस्थ ते प्रगटले किंचितही न स्पर्शता विकार निराकाराची घनसे साकार देवश्रिया वदती बहुत संवत्सर झाले वैराग वरवियोगासी
देवस्त्रिया वारंवार नमिती कृपा करून द्यावे दानपती ऐकुणी सतीने तीर्थसिंचने मागुती केले पुरुष पूर्वव्रत हे पाहुणी सर्वांची वाटले आश्चर्य म्हणती धन्य धन्य सती ऋषीवर्य नारदे मध्ये साधले कार्य अमरार्य झाले एकत्र मग त्रैमूर्ती बदती नारदा आमचे अभेदत्वे दैवी संपदा विशुद्ध सत्वैक विलोकी सर्वदा दत्त परमेश्वर स्वरूप तुझे निमिषे जगतासी परम लाभ योगी परम भास्कर स्वप्रभू दत्त जयंती उत्साह समारंभ करा दंभ प्रतिवस्तरी जनक जननी नमुनी चंद्र उर्वास गेले स्वस्थानी विष्णू रूप साक्षात दत्त महामुनी राहिले सदनी ऋषींच्या समस्त घेती तीर्थे प्रसाद भोजनी तृप्त झाले विषंद दत्तगुरूंचा जय स्तुतीवाद सुरनर वृंद करिताती माला जटा मुकुट पंडित वस्त्रलंकार भूषित रत्न सिंहासने स्थिर विराजित श्रीमद दत्त सुरेश्वर दत्तावतार पूर्ण षोड शकला जन्मोत्साह करिता कला विकला आपदा चिंता जाती सकला भक्तीस विकला जगदीश मार्गशिष्या मासी प्रतिवस्तरी दत्त जयंती उत्साह आदरे पुराण कीर्तने शक्त्यनुसारी विप्र भोजन करावे विधी नारायण हरात्मक विशुद्ध सत्व स्वरूप एक ध्याती भुक्ती मुक्ती प्रदायक विश्वव्यापक सर्वदा पुत्रारोग्य विवर्धन कर्मपाश प्रभंजन परकाय प्रवेश साधन साध्य होय सत्कृपे लविकांती अखिल योगोपदेष्टा प्राणावकार ब्रह्मा पुच्च प्रतिष्ठा सर्वांतरयामी स्वामी द्रष्टा अचिरता जाती कष्ट दैन्य दकारो ज्ञान दग्धाच तकारस्तत्वं व्यय दत्त स्मरण मात्रेन पुनर्जन्म न विद्यते नित्य केलिया श्री गुरु भक्ती पुत्र पौत्र लक्ष्मी विद्या प्राप्ती राजमान्य विजयी दीर्घायु होती आसंदेह गुरु कृपे भूत प्रेत पिशाचादी संबंधा डाकिनी शाकिनी सर्व बाधा प्रशमन होय सिद्धी प्राप्त सिद्धा दत्तात्रेय आराधने ब्रह्मात्म विज्ञाने साक्षात्कार जीवनमुक्त होती नर चिंतितार्थ सर्व सिद्धीश्वर प्रसादे लादे निरंतर या ग्रंथाचे नित्य पठणे सर्व सिद्ध दिशंक होते श्रवणे गृही हा ग्रंथ संरक्षणे दत्त दर्शन होईल ऐसे सुरवर वरप्रदाना देऊनी केले मुदित स्वस्ताना वस्त्रालंकार दक्षिणा दाना ऋषी दिदले यथायोग्य पूर्णलीला मुनीश्वर वेदविता स्वये दत्त दिगंबर स्वामी समर्थ श्री गुरुवर हृदय निरंतर वसुनिया श्री गुरुलीलामृत सुरस ग्रंथ त्याचा तोची वदवी समर्थ शुद्धाधिकारी रसज्ञ यथार्थ परमार्थ बुद्धी जाणती गुरुपदी काया वाचा मना पूर्णी अर्पुणी निजरंगी रंगला वामन पुढे कथा प्रसंग वर्णन श्रोती सावधान परिसावे इति श्री गुरुलीलामृत स्मृती पुराण संबंध ब्रह्मनिष्ठ वामन विरचित द्वितीयाध्याय सुरसहा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अर्धा तास लागतो 30-40 मिनिटं लागतातच मोठा आहेत ना एकदम मोठा होता आधी पोथीला नमस्कार कर स्वामींना नमस्कार कर आणि नमस्कार अजून एकदा पहिला पोथीला नमस्कार कर परत करायचा इथे बसून कर पोथीला नमस्कार कर स्वामींना नमस्कार कर आता नमस्कार कर आणि नंतर चालू Thank you.
तिथे काय नाही. कारण ते तुमचं सर्व आहे. माझा सांभाळ सात सर्व. माझ्या अंदर घुसलं एसी होता सालीपासून त्याच्यावर किती आले? 350 व्ह्यूज आले. 350. या टायमात सगळे बेरोजगार लोक ह्याच्यातच असतात युट्यूब आमच्यासारखी लोक आमच्या वेळी लोक या टायमाला युट्यूबवर असतात माहीत नाही आवाज दिलाच नव्हता मला तो कोण दिला. त्यांचा आवाज मोठा होता म्हणून त्यांचा आवाज मध्ये अडकत होता म्हणून त्यांना दिला. त्यांचा आवाज मोठा होता पाठवा ठेवून पाठवा ठेवून दिला आवाज जातो जीन्स पॅन्ट घालून जीन्स काकाने नव्हतं जीन्स नव्हती. खाली यायचं 1000 वाचायचं साडे नेसून आले की वाचायला भेटेल. माईक लावा माईक लावा माईक लाव. बघा इकडे हा लाव. किती लाव? कॉलरला लाव. तोंडात पडेल. गुरु श्री गुरु लीलामृत अध्याय 3 श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री गणेश सरस्वती नमः. श्री सद्गुरुवे नमः. शिष्य विनमी श्री गुरु श्री द्वितीय अध्याय दत्तात्रेय मती मूल पिता गुरु संतती साध्य कथी आपण पुढे काय सांगावतीले कोण्या स्थानी कवन रूपे प्रगटले मानस माझे उत्कटित झाले अवतार चरित्र ऐकावया. गुरु म्हणती परम पवित्र अत्यंत रहस्य अवतार चरित्र ऐकता धनधान्यादी पुत्रपौत्र चारी पुरुषार्थ लाभती. श्री पद्मागवती प्रथम संस्कात तृतीय अध्याय अवतार चरित्र स्तुते कथिले शौनकादी ऋषी प्रत त्याची सावधाने परिसावे सुत सांगती ऋषी जनाते सृष्टीचे प्रारंभी भगवते सकल चराचर विश्वोत्पत्तीचे कराव्या कारणे धारण केल्या पुरुषावतार ते पुरुष स्वरूप महत्व अहंकार आणि पंचभूतही तत्मात्र ही उत्पन्न झालेले शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंच विषय तत्मात्र प्रसिद्ध या योगे उद्धरिलेले षोडशविध अंशांनी युक्त असे जे पंच ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये पंच मन आणि महाभूते पंच या षोडश कलायुक्त साच सूक्ष्मभूत असा जो प्रलय समृद्धी पाहुनी विश्रांती निद्रा समाधी रूप स्थिती करणारा जो ब्रह्मांडपती पुरुषावतारी नारायण ज्याच्या नाभिरूप डोहातील कमलापासून ब्रह्मदेव सबल जो विश्व सष्टांगा स्वामी केवल उपजला तो परमपेष्टित ते भगवंतांचे कैसे स्वरूप जे निरतिशय विशुद्ध स्वरूप त्या ईश्वराचे अवयव रूप
उत्तम धारे करुणी विश्वरचनेचा विस्तार कल्पिला आहे साचार त्या स्वरूपासी योगी निरंतर ज्ञान सूक्ष्मी उल्लंघिती असंख्यात मुख मस्तकी चरण उरु भुज कर्ण नेत्र नास्तकी मुकुट कुंडले वस्त्रभूषणादिकी शोभयामान दिसतसे ज्या आदि नारायणापासून ब्रह्मदेव झाला उत्पन्न त्या ब्रह्मदेवापासून परिचादिक ऋषी झाले त्या ऋषींनी देव मनुष्यादिक उत्पन्न केले पशु पक्षांदिक देख आणि आदिनारायणाचे अवतार अनेक जगत कल्याण झाले ब्राह्मण रूपी प्रथम अवतार धारण केला सप्तकुमार नैशिष्ट ब्रह्मचर्य व्रत निरंतर साध्य करून आचरले पातळी पृथ्वी नेली हिरण्य कक्षाने म्हणून त्या त्या यज्ञाधिपती तृतीयावतार घेऊन पंचरात्रम नामक सम्यक नरनारायणी दाविला पाचवा सिद्धांचा ईश्वर धरुणी कपिल नामक अवतार असुरी नामे ब्राह्मणास साख्य शास्त्र कपिल मुनीने तत्वांचा समुदाय सांगितल्यास यथार्थ निर्णय शास्त्र म्हणती आलं कपिल महामुनीचे शरावतार श्री दत्तात्रेय योगाधीश्वर सद्गुरु अतिद्वितीय ऋषी मुनी योग्याविधिकासी अक्षय महाद्रयक्षय होय जो अलकर राजा प्रल्हास यदु सहस्त्रार्जुन इत्यादिकास दत्तात्रेय आत्मविद्या बोधुनी सुरस कृत्यात अर्पिले ज्या प्रख्यात यशुवक्षात अवतरले श्रीकृष्ण भगवंत त्या यथुराजासी मोक्षप्रद प्राप्त दत्तात्रय कृपे झाली नंतर रुची नामे प्रजापतीपासून आकृती भयोदरी उत्पन्न यज्ञ जयाचे नामाविधान तो सप्तमावतार झाला त्याने याम नामक म्हणून देवगणा सहस्त्रवर्तमान स्वयंभूतत्वंतराचे संरक्षण केले निज पराक्रमे अष्टमवतार वृषभ नामक नामीराज ज्याचा जनक भिरुदेवी श्रीचे उद्गली सम्यक जन्म झाला वृषभाचा गृहस्थाधिक सर्वाश्रमातील लोकी वंद्य ध्येय सबल पुरुषे सेवा वयासी निर्मल योग्य ऐसा मार्ग जो परमहंस योग्याचा मार्ग स्वयं आचरुनी यथा सांड वृषभे जनासी दाविला योग परमहंस मार्ग तो पूर्वी वेन नामे नृप मृत्यू पावला होऊनी ऋषी शाप तेव्हा अराजक प्रजा भयताप पावली ऐसे निर्भूमी त्या जगद्विज्वराचे स्तवन करीती अपार ऋषीजन तदा नारायण पृथ्सु नामे म्हणून नमवावतार तिथला गोरुपिणी पृथ्वीचे दोहन त्या पृथ्वीराये उत्तम करून दुग्नरूपी सर्वपदी काढून केली ख्याती त्रिलोकी तैसेची साक्षुप मनोव्रत सकल समुद्र प्रलय कालव्रत एकत्र झाले तेव्हा तो भगवंत मत्स्यावतार घेतसे कौतुके मत्स्यरूप धरून पृथ्वी रूप नौकते बसवणे सत्यव्रत राजांचे संरक्षण केले दशामवतारी तोची राजा सत्यव्रत पुढे झाला म्हणू वैवस्त सूत शौनकादी ऋषीव्रत हे कथानक सांगत असे
पूर्वी देव आणि दानव अमृताच्या प्राप्तीस्तव समुद्री मंथन करीत होते तव नवल काय वर्तले. बुडू लागला मंदार जल तेव्हा तो परमेश्वर दयाल एकादश अवतार प्रबल कृपरूप झाला. कृप स्वरूप करुणी धारण तो मंदार चल पर्वत जाण निज पृष्ठभागावरी धारण केला सहज भगवंती. तोची पुन्हा परमेश्वर धन्वंतरी नामे दशावतार धरुनी सुरासुरांसी साचार अमृत कलश देत असे. तो देव दशवतारी मोहुनी स्वरूपास धरी चातुर्य दानांसी मोहित करी देवास अमृत पाजित असे. मग त्या ईश्वरे 14वा धारिले नृसिंहवतार बर्वा स्तंभी प्रगटुनी सर्व देवा प्रल्हाद भक्ता रक्षिकेला. ब्रह्मवरे अति दुर्जय झालेला हिरण्यकश्यप दैत्य अंगी घेऊन तयाचे पारिपत्य केले भक्ताकाराने. गुरुड जैसा लव्हाळ्याचे विधान करीतो त्या परिसाचे नृसिंह स्वखनखानी दैत्याचे विदारण केले क्रोध धरे. नंतर श्रीहरिनारायण करी 15वा वामनावतार धारण बलिराजांचे सर्वस्व हरण करावे ऐसा हेतूने. बलिराजाचे जाऊन एक मख्यात त्रिपाद भूमीची याचना करीत महादाता बलिराजा वदत यथोपशित घेईरे. त्रय पावलात बलीपासून सर्वस्व घेतले हरून स्वर्गाचे राज्य इंद्रासी देऊन वामने विश्व सुखी केले 16वा अवतार परशुराम. ब्राह्मण कुलात घेऊन जन्म ब्राह्मण द्रोही नृपासी यम लौकी धाडी भार्गव ब्राह्मणाचा द्रोह करणारे दुष्ट खलछलक राजे पापिष्ट तंत्राशार्थ 21 वेळ स्पष्ट भार्गवे निक्षत्रिय पृथ्वी केली. पराशरापासून सत्यवतीने उदरी व्यास जन्मले 7वे अवतरी. व्यासो नारायण साक्षात हरी परोपकारी सर्वता. अल्प मंद बुद्धीचे जन त्यांना ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून वेदरूप वृक्षांच्या अनेक शाखा करून रचिले सूत्रे भाष्यादिक. 18व्या अवतारी नारायण रामचंद्र रूप करुणी धारण देवकार्यात सीतारमण वानर सहाय्य घेतसे. कपिकरी सेतू बंधून करुनिया समुद्र तरण श्रीपाद चंद्रे रावण कुंभकर्ण सहपरिवारे बांधिलेले 19 आणि 20 हे 2 अवतार सुरस धरून श्रीकृष्ण बलराम रूपास कसाधिक वरियले. श्रीकृष्ण आणि बलराम रूपे याद वंशीशी घेऊन जन्म दाऊन लीला अद्भुत परम भूकार हरण केला हो. पुढे कलियुग प्राप्त झाले. दानव देव द्वेष करू लागले. मग त्या देवे बुद्ध रूप धरले दैत्यासी मोहित कराव्या. 21व्या वृद्धावतार गया प्रदेशात साचार बुद्ध नामक जैन पुत्र तो भगवंत होत असे. नंतर कलियुगाच्या अंती अधर्मारत सकल भूपती प्रजाधुनापहारी चौर्य हृत्ती दुराचनी निपजती. मग तो दैव जगत्पालक ब्राह्मण कुल्ली विष्णू यशा नामक द्विजय भावतरी कल्की अवतार देख जगत कल्याण घेऊन कुमार नारद म्हणून स्वयंभूवादिक देवत्रय सृष्टी स्थिती सहारक महा तेजस्वी मनुपुत्र सम्यक आणि कश्यपादी प्रजापती हे सकलही अवतार त्या परमेश्वराचीच होत साचार. आणि श्री कृष्ण अवतार तोही पूर्ण ब्रह्मरूप असे. या ईश्वर अवताराची श्रवणे पठण होये यथोचित भागवती आद्यस्कती 3य अध्यायात असे त्याची वर्णिले. आता ज्योतिषाधिका दिशा
दिशायुक्त चतुर्थयोगपती बोले जित अवतार कोणकोणती युगात झाले तेही परिसावे. अचित्य अव्यक्त निरांकार निर्गुण स्वरूप गुणात्मक साचार जे समस्त जगद्धार त्या ब्रह्ममूर्तीस नमविले. सूर्य सिद्धांतानुसार समस्त जगत स्थिती संहार यासी कारण ब्रह्म साचार परम पार्युषयत बोलिले ते. चतुर्योगे सहस्र वेळा जाती तेव्हा पितामहाचा दिवस म्हणती. ऐसे ब्रह्मांचे दिन सहस्र होती तदा विष्णूंची एक घटिका. ऐशा विष्णूच्या द्वादशलक्ष घंटी तेव्हा कल्हाद संख्या होते दुर्दष्टी. रुद्र संख्या कलार्थ दशकोटी. तदा ब्रह्माक्षर होत असे. चतुर्युगांचा ऐक्य संयोग त्यासी म्हणती महायुग. संधी अंशांचे वेगळे भाग शास्त्रा माझी कथिलेले. कृतश्रेता द्वापर कलिचार ऐसी युगे 71 पर्यंत. एका मनुचा कलाधिकार ते चतुर्दश मनु बोली जेत. ब्रह्मदेवांच्या अहोरात्रात चतुर्दश मनु होऊन जात. तयाची नामे परिसावित विधीच्या प्रथम दिवसापासून. स्वयंभूव स्वारोची उत्तम